कच्चे बटाटे कापून बारीक स्लाइस कापायचे, ते 50% ओव्हनमध्ये मी शिजवून घेतले आहेत आणि ते पूर्ण गाळणीमध्ये गाळून कपड्यामध्ये सुकवून मीडियम गॅसवर ते तळायचे थोडा पिवळा रंग येईपर्यंत. आणि मग तसेच बाहेर कढईत काढायचे. त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचा, अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर मग परत ते मोठ्या गॅसवर परत ते फ्राय करायचे लाल होईपर्यंत. आणि मग क्रिस्पी होतात ते आणि मग असे होममेड घरच्या घरी फ्रेंच फ्राईज तयार आहेत. मी 2 प्रकारे बनवलेत. एकामध्ये मी पेरी पेरी मसाला टाकला आणि एक साधे येलो कलर, त्याचा कलर चेंज झालेला आहे. वॉचिंग. आता हे आपण काढायचे आणि त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकायचा 2 चमचे आणि मीठ टाकायचं अर्धा चमचा आणि मग परत ते थोडेसे थंड झाल्यानंतर परत ते फास्ट गॅसवर गोल्डन होईपर्यंत तळायचे. आता हे मीडियम गॅसवर असे अर्धे कच्चे तळून घ्यायचे, म्हणजे थोडेसे असे पिवळे होईपर्यंत तळायचे आणि ते एकदा काढायचे खाली, थोडेसे नॉर्मल थंड होऊ द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मीठ टाकून परत ते लाल होईपर्यंत गोल्डन होईपर्यंत तळायचे. असे आता अर्धे कच्चे उकडून घेतलेले आहेत आणि ते गाळणीमध्ये गाळून चांगले कोरडे पुसून घ्यायचे. साठी असे बटाटे कापून घेतलेत. आता हे आपण ओव्हनमध्ये 5 मिनिट्स अर्धे शिजवून घेणार आहोत.